ती तयार झाली का रे? नाही. मग ती तयार झाली नसली तरी ती तयार होईल असा एक उपाय आहे माझ्याकडे. हे बघ, करारानुसार पैसे अश्विनीचे आणि बाळ आपलं, हे साधं समीकरण आहे. आपले पैसे देऊन झाले. आता कायद्यानुसार त्यांना बाळ आपल्याला आणून द्यावंच लागणार. अरे पण अमोघ, आपणच. हे बघ, मधल्या काळात काय झालं ते विसरून जा मीरा. सध्या आपल्यासाठी नमिताची तब्येत ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्यासाठी हा मार्ग अवलंबण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. समीर, विश्वासघात केलास ना सुलेखा? समीर, तुझा मित्र आला होता आता इथे. माझा मित्र अमोघ वाघ. त्याने सांगितलं मला नोकरी कशी मिळाली त्यामागचं सत्य. हे बघ समीर, नो मोर एक्सप्लेनेशन्स. सुलेखा, सगळं कळलंय मला. या गोष्टी अशा कायद्याचा बळगा दाखवून किंवा धाकदपटशाने होत नाहीत रे अमोघ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळ आपण नाकारलंय. हे बघ मीरा, तो भाग आता उरतच नाही. करारामध्ये जे नमूद केलंय ते दोघांनाही बंधनकारक आहे. ही नोकरी, हे घर, हे सगळं माझा पराभव मी साजरा करतोय आशू. आता मी निर्लज्जपणे नाही जगू शकत. कायद्याचं शस्त्र दुधारी असतं रे, ते आपल्यावरही उलटू शकतं. हे बघ मीरा, तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं ना तरी तू म्हणतेस त्याप्रमाणे आपल्या समोर दुसरा पर्याय नाहीये ना. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला हाच पर्याय स्वीकारण्यापासून गत्यंतर नाही. हे बघ शुभंकरनी तुझं नाव सजेस्ट केलं, ही गोष्ट खरी असली तरी नोकरी तुला तुझ्या क्वालिफिकेशन्स वर मिळाली. हे तुमचं सरोगसी प्रकरण मला त्याआधी माहितही नव्हतं. आणि मुख्य म्हणजे तुला हे माहितीये की मी कोणीतरी तुझं नाव सजेस्ट केलं म्हणून तुला नोकरी दिली नसती. कामाच्या बाबतीत मी अतिशय पर्टिक्युलर आहे. मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालंय. आता ह्या पुढे तुला काही. सुलेखा, मला ज्यावेळी ही घटना कळली तेव्हाच माझा निर्णय पक्का झालाय. मी तुझ्या ऑफिस मधली नोकरी सोडतोय. तू, शुभंकर आणि अमोघ यांना ओळखण्यात कमी शहाणा झालोय. तू काय बोलतोय समीर? तुला कळतंय का? आता तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. आपण नंतर बोलू. बघ समीर, अमोघ जे काही बोलला तुला त्यावरून गैरसमज करून घेऊ नकोस. सुलेखा एका योग्य कॅन्डिडेटच्या शोधात होती आणि त्या पोझिशन करता तुझी क्वालिफिकेशन्स योग्य होती. सुलेखा माझी मैत्रीण आहे म्हणून मी फक्त तिला सांगितलं एवढंच. याच्यावर मी विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा असेलच ना तुमची? वेल, तो तुझा प्रश्न.